अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सूचक वक्तव्य केले। लवकरच स्वागतास तुतारी सहित सज्ज आहोत असं ते म्हणतायत। तर मार्च महिन्यामध्ये मोठा सोहळा होणार असल्याचंही मिटकरींनी म्हटलेलं आहे। लवकरच स्वागतास तुतारी सहित सज्ज आहोत, मार्च महिना मोठा सोहळा वेलकम असं ट्विट त्यांनी केलं आहे। त्यामुळे अमोल मिटकरींना नेमकं काय म्हणायचंय, काय संकेत द्यायचा आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। एकीकडे शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे आणि त्यानंतर अमोल मिटकरींचं हे सूचक ट्विट समोर आलंय। तर मिटकरींनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। लवकरच स्वागतास तुतारी सहित सज्ज आहोत, मार्च महिना मोठा सोहळा वेलकम असं सूचक ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी हे ट्विट केलंय। त्यामुळे त्यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान या ट्विटला दुजोरा देत सूरज चव्हाण यांनी एक ट्विट केलं आहे आणि विधान केले। ते नेमकं काय म्हणतात आपण बघू शकतोय। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं आहे। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं आहे। त्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचं असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आता हे दोन्ही नेत्यांनी जे ट्विट केलेले आहेत त्यामुळे या दोन्ही नेत्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, कोणतं कोल्ड वॉर या दोघांमध्ये सुरू आहे की एखाद्या वक्तव्याची ती सूचना हे नेते देत आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर एकीकडे अमोल मिटकरी यांचं तुतारीवरून ट्विट समोर आलं आहे आणि त्यानंतर दुसरीकडे आता सूरज चव्हाण यांचंही ट्विट समोर येत आहे आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांना नेमकं काय सूचना द्यायच्या आहेत, कोणतं सूचक विधान करायचं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होते। मार्च महिना जवळ येतोय असं अमोल मिटकरी म्हणतायत आणि तुतारी सहित सज्ज आहोत स्वागतासाठी असंही ते म्हणतायत। त्यामुळे आता नेमकं काय म्हणायचं आहे अमोल मिटकरींना, अमोल मिटकरी कोणाचं स्वागत करणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तुतारी हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, त्यामुळे तुतारी हे निवडणूक चिन्ह शरद पवार गटाला मिळालं आहे। त्यामुळे आता त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दुसरीकडे त्यांच्याच या ट्विटला दुजोरा देत सूरज चव्हाण यांचंही ट्विट समोर आलं आहे। त्यांनी तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली असं म्हणत ट्विट केलं आहे। त्यामुळे सूरज चव्हाण यांनाही काय सूचक विधान करायचं होतं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आता हे दोन्ही नेते त्यांच्या या ट्विटचा अर्थ सांगू शकतील। दरम्यान जनता आपापल्या परीने या ट्विटचा अर्थ लावू शकते। एकीकडे अमोल मिटकरींचं ट्विट समोर आलं आहे तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांचंही सूचक ट्विट आपल्याला बघायला मिळत आहे। तर अमोल मिटकरी यांनी तुतारीवरून हे ट्विट केलं आहे, याच्यामध्ये तुतारी सहित सज्ज आहोत, लवकरच स्वागतासाठी तुतारी सहित सज्ज आहोत, मार्च महिना मोठा सोहळा वेलकम असं ते म्हणतायत। त्यामुळे आता मार्च महिना तर काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, काही 8 दिवसातच मार्च महिना सुरू होईल। त्या महिन्यामध्ये नेमका कोणता मोठा सोहळा होणार आणि कोणाचं वेलकम अमोल मिटकरी करणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांचंही हे ट्विट समोर आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सूचक असं ज्या पंक्ती आहेत त्या लिहिलेल्या आहेत। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली असं ते म्हणतायत। मार्च हॅशटॅग पक्ष प्रवेश असं सुद्धा त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे सूरज चव्हाण आता कोणाच्या पक्ष प्रवेशाविषयी बोलतायत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली असं सुद्धा ते म्हणतायत। त्यामुळे आता कोणता एखादा मोठा नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश तर करणार नाही ना आणि इनकमिंग आउटगोईंग तर मोठं होणार नाही ना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दोन्ही नेत्यांनी केलेल्या या ट्विट नंतर आता चर्चेला उधाण आल्याचं दिसतंय। अमोल मिटकरी यांचं सूचक ट्विट तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांचं सुद्धा पक्ष प्रवेशावरून ट्विट समोर आलंय। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। विद्याताई, काल तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला मिळालं आहे, पण त्याच्यानंतर आता पक्ष प्रवेश कोणीतरी एक मोठा नेता शरदचंद्र पवार गटातील राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये करणार असे संकेत या दोन्ही नेत्यांच्या ट्विटमधून मिळतात। तुमची काय प्रतिक्रिया? अहो, ते सगळं ट्विट करतात, त्यातलं तुम्हाला काय खरं वाटतं? आम्हाला तर बिलकुल खरं वाटत नाही। अशा अफवा सोडायच्या हा त्यांचा आवडता छंद आहे, ते करू देत। आमच्याकडचा कुठलाही नेता आता तिकडे जाणार नाही याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे। परंतु अफवांचं पीक आणायचं आणि मग त्याच्यावर बोलत बसायचं, परंतु कुठलाही नेता आता राष्ट्रवादी सोडून तिकडे पवार साहेबांचं राष्ट्रवादी सोडून तिथे अजितदादाकडे जाईल असं आम्हाला तर बिलकुल वाटत नाही।
निश्चितच विद्याताई, पण सूरज चव्हाण म्हणतात की तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. #मार्च #पक्ष प्रवेश असं ते म्हणतात. त्यामुळे त्यांना इथं खात्री वाटते असं दिसतंय या ट्विटमधून. तरी बघूया लवकर, परंतु तसं काही कोणी नेता जाणार वगैरे नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. निश्चितच विद्याताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. स्वतः सूरज चव्हाण हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. सूरज चव्हाणजी, सूचक असं ट्विट तुम्ही केलं आहे, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, काय अर्थ आहे या पंक्तींचा? अनेक लोक महायुतीच्या सरकारमध्ये सामील व्हायला तयार आहेत, जे निष्ठेची ज्योत घेऊन निघाले होते, जे विचारधारा आम्हीच वाचू अशा वल्गना सभेमध्ये सोडत होते, ते लोक आज महायुतीमध्ये सामील होत आहेत. म्हणून मी ते ट्विट टाकलेले. बरीच लोक आहेत, ज्या अजितदादा असतील किंवा इतर महायुतीमध्ये नेते असतील, त्या सर्वांवर विश्वास ठेवून आज महायुतीमध्ये येत आहेत. चव्हाणजी, पण तुम्ही या ठिकाणी #मार्चचा पक्षप्रवेश सुद्धा म्हणताय, तर याचा अर्थ काही दिवसांवर हा पक्षप्रवेश आहे. मग हे नेते नेमके कोण आहे, सांगू शकाल का? मी मगाशीच आपल्याला सांगितलं, जी लोक निष्ठेची ज्योत घेऊन निघाले होते, जी लोक विचारधारा आम्हीच वाचू अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करत होते, तेच लोक आज महायुतीमध्ये सामील होत आहेत. त्याबद्दलचा तो मी टाकलेला आहे. आणि मार्च मध्ये बरेच फटाके आहेत, जे तुम्हाला दिसतील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील त्यांच्यासोबत सामील होताना. चव्हाण सर, शेवटचा प्रश्न आहे, काही हिंट देऊ शकाल का, हा नेता नेमका कुठला आहे, काय आहे याविषयी? मला माहित आहे तुमची शोध पत्रकारिता खूप चांगली आहे. का आपण सुद्धा शोध घेतला तर मागच्या 15 दिवसामध्ये दिल्लीतल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यासोबत कोणाची भेट झाली ह्याची जर तुम्ही माहिती घेतला तर तो कोण नेता आहे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तो नेता महाराष्ट्रातलाच आहे, पश्चिम महाराष्ट्रातलाच आहे, आणि जे विचारधारेवर खूप मजबूत भाषण करत होते तेच नेते आज आम्ही तर घटक पक्ष म्हणून सहभागी झालो तर त्या पक्षात सहभागी होत आहेत असं आम्हाला वाटतंय. भविष्य काळामध्ये ते तुम्हाला चित्र मार्चच्या आठवड्यातच दिसेल. निश्चितच चव्हाण सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता हा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत चव्हाण यांनी दिले आहे, सूरज चव्हाण यांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे आता कोणता हा नेता आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर सूरज चव्हाण यांच्याशी जेव्हा लोकशाही मराठीनं संपर्क केला थोड्याच वेळापूर्वी, काही क्षणांपूर्वी ते लोकशाही मराठीवर बोलत होते, आणि यावेळेला त्यांनी जे काही ट्विट केलं आहे त्यावरून आणखी एक मोठं सूचक विधान केल्याचं पाहायला मिळतंय. जे पक्ष निष्ठेचा झेंडा मिरवतात तेच आता पक्ष प्रवेश करणार असं सुद्धा, पक्षाला रामराम करणार असा एक संकेत त्यांनी दिलेले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.